नमस्कार. खूप दिवसांनी आपण व्हिडिओ बनवतोय. थोड्याशा वेळेअभावी व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. मात्र इथून पुढे आपण प्रयत्न असा ठेवू की दर आठवड्याला एक किंवा दोन निधी कंपनी संदर्भात किंवा फायनान्स कंपनीज ज्या आहेत त्याचे टाइप्स आहेत त्या संदर्भात अपडेट्स किंवा ज्या गोष्टी गरजेच्या आहेत शेअर करणं त्या आपण सांगू. आजचा जो व्हिडिओ आहे तो बेसिकली NDH3 हा जो फॉर्म आहे या संदर्भात काही गोष्टी मला सांगायच्या आहेत त्यासाठी बनवतोय. आपल्या सर्वांना माहिती असेल की 30 एप्रिल 2022 ही NDH3 भरण्याची शेवटची तारीख आहे आणि ह्या NDH3 हा फक्त निधी कंपनीसाठी भरलेला एक स्पेसिफिक फॉर्म असल्यामुळं या फॉर्मची तारीख वाढणं किंवा त्याचं कोणी अप्लाय करणं की तारीखचं एक्सटेन्शन द्या अशा गोष्टी शक्यतो होत नाहीत. त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत सर्व NDH3चं सबमिशन होणं अपेक्षित आहे. जर नाही होऊ शकलं तर त्याला पेनल्टी लागू शकते आणि पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते होऊ शकतात. त्यामुळे आपण 30 एप्रिल पर्यंत NDH3 आपला भरला जातोय ना किंवा अजून जर भरलेला नसेल तर याची खबरदारी घ्या आणि तो विषय पूर्ण करा. आता NDH3 मध्ये अटॅचमेंट पार्ट जो आहे NDH3चे जे तुमचे CS तुमच्याकडे अटॅचमेंट्स मागत असतील किंवा लिस्ट डाटा मागत असतील तो अतिशय सोपा आहे. कारण त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करण्याचं कारण नाहीये. 3 लिस्ट लागतात. पहिली लिस्ट जी आहे ती म्हणजे लिस्ट ऑफ मेंबर्स. जेव्हापासून तुमच्या निधी कंपनीचा व्यवसाय चालू झाला म्हणजे जेव्हा पहिला मेंबर बनला किंवा पहिले तुम्ही 7 मेंबर आहात प्रमोटर्स, तिथून पुढे जेव्हा 8वा मेंबर बनला तिथून पुढे 31 मार्च 2022 या कालखंडापर्यंत पूर्ण एक लिस्ट द्यायची आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीचं नाव, त्याचं रेसिडेन्शियल ऍड्रेस म्हणजे पत्ता आणि फोन नंबर आणि पॅन कार्ड नंबर हे या गोष्टी तरी कमीत कमी त्याच्यामध्ये असतील. याचबरोबर दुसरी जी अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट या एक मोठ्या अटॅचमेंटचा एक तुकडा आहे. कारण की त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ मेंबर्स पुन्हा मागितलेत पण फक्त ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मागितलेत. म्हणजे हा जो 6 महिन्याचा कालखंड आहे तो 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2022 या कालखंडात जे मेंबर्स नवीन बनलेत त्यांची लिस्ट द्यायची आहे. नाव, त्यांचा पत्ता, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर एवढ्या तरी कमीत कमी गोष्टी असल्या पाहिजेत. तर या 2 बेसिकली मेंबर्सची जोडलेल्या लिस्ट आहेत. त्यामुळे यात काही कॉम्प्लिकेशन्स असण्याचं कारण नाही. तुमच्या सॉफ्टवेअरमधून एका क्लिकवर ही लिस्ट निघाली पाहिजे. तिसरी जी महत्वाची लिस्ट आहे ती आहे डिपॉझिट्स संदर्भात. टोटल जे डिपॉझिट्स तुम्ही घेतलेले आहेत त्या संदर्भात ती लिस्ट आहे. त्याचा ब्रेकअप द्यायचा आहे. म्हणजे FDचे डिपॉझिट्स किती आहेत, रिकरिंग डिपॉझिट, त्यानंतर डेली कलेक्शनचं जर काही असेल तर आणि सेव्हिंग डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग अकाउंटला जे ठेवलंय ते पण डिपॉझिटच्या व्याख्येत येतं. सो हे टोटल इन्कम म्हणजे इन्फ्लो कंपनीमध्ये होतं डिपॉझिट्सच्या मार्फत त्याचं वर्गीकरण विश्लेषण त्या ठिकाणी द्यायचंय. व्यक्तीचं नाव आणि डिपॉझिट, त्याचं पुढं त्याचा पत्ता, पॅन नंबर या गोष्टी त्या लिस्टमध्ये असल्या पाहिजेत. काही काही ठिकाणी असं लक्षात येतं की टोटल अमाऊंट दिली आहे फक्त रिकरिंग डिपॉझिट एवढं, फिक्स्ड डिपॉझिट एवढं. तर असं नाही, व्यक्तीचं नाव आणि त्याच्या अगेन्स्ट डिपॉझिट हे पाहिजे. याच्यामध्ये जर डिपॉझिट रिपे झाला असेल मधल्या काळात तर जे टोटल पेंडिंग बॅलन्स आहे तेवढं घेऊन ते डिपॉझिटची फिगर टॅली करायची आहे. तुम्हाला या संदर्भात काही शंका असतील तर व्हॉट्सअपला विचार, मी त्या ठिकाणी सांगेन. आता फक्त एक ब्रीफ तुम्हाला देतोय की NDH3 मध्ये काय हे करायचंय. NDH हा झाला अटॅचमेंटचा पार्ट. ह्या 3 महत्वाच्या अटॅचमेंट्स आहेत. चौथी अटॅचमेंट जर कोणी मेंबर सोडून गेला असेल तर त्याची एक लिस्ट द्यावी लागते की कोण मेंबर निधी कंपनीतून सदस्यत्व त्यांनी मागं घेतलेलं आहे. याचबरोबर ज्या फॉर्ममध्ये डिटेल्स द्यायचे त्याच्यामध्ये महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे नंबर ऑफ मेंबर्स, ते तुमच्या लिस्ट मध्ये दिलेले नंबर ऑफ मेंबर्स आणि फॉर्म मध्ये दिलेले नंबर ऑफ मेंबर्स मॅच व्हायला पाहिजेत. डिपॉझिट्स, टोटल डिपॉझिट्स तुम्ही लिस्टमध्ये देताय आणि फॉर्म मध्ये जे मेन्शन करताय ते मॅच व्हायला पाहिजे. आणि लोनची लिस्ट मागितलेली अटॅचमेंट करावी लागत नाही फॉर्मला. मात्र फॉर्ममध्ये तुम्ही जो लोनचा डाटा दिलाय तो तुमच्या सॉफ्टवेअरशी मॅच व्हायला पाहिजे. कारण की हाच तर NDH3चा उद्देश आहे. जर हे होत नसेल तर कुठेतरी NDH3 भरण्यामध्ये थोडीशी कमी पडतोय आपण, असा त्याचा अर्थ आहे.
तर आणि अनइन्कम्बर्ड टर्म डिपॉझिट्स, जे टोटल तुमची आउटस्टँडिंग डिपॉझिट्स आहेत त्याच्या 10% अमाऊंट कुठल्या तरी नॅशनलाइज किंवा शेड्यूल कमर्शियल बँकेत तुम्हाला ठेवल्या पाहिजेत. सो हे बेसिक गोष्टी आहेत की ज्या NDH3 संदर्भात आहेत. 2-3 एक ऑब्झर्वेशन्स आहेत NDH3 संदर्भात. एक म्हणजे सॉफ्टवेअर रिलेटेड. बहुतांश असं आढळतं की सॉफ्टवेअर मधून एका क्लिकवरती ह्या लिस्ट निघत नाहीयेत. बऱ्याच त्याच्यावरती बसून काम करावं लागतंय. मग त्यानंतर हे लिस्ट तयार होतंय. सॉफ्टवेअर कंपनीशी थोडंसं चर्चा करावी आणि हे दर 6 महिन्यांनी होतंय. सो यातून तुम्ही बाहेर पडा. तुम्ही आधीच सांगून ठेवा की या माझी रिक्वायरमेंट आहे आणि दर 6 महिन्याला हे मला एका क्लिकवर निघालं पाहिजे. सो ही एक काळजी इथून पुढच्या ह्याच्यात घ्या, किंवा सॉफ्टवेअर घेत असताना त्या गोष्टी होतील का, ऍक्च्युअल रिपोर्ट निघतायत का. NDH3चा रिपोर्ट सॉफ्टवेअर मधून निघतोय याचा अर्थ फक्त कंपनीचं नाव, कंपनीचा पत्ता आणि पेड अप ऑथराइज्ड कॅपिटल टाकून जर रिपोर्ट निघत असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. जे रेशोज आहेत 1:10, 1:20 हे रेशोज कॅल्क्युलेट होऊन यायला पाहिजेत. डिपॉझिट्सचं ब्रेकअप आहे ते कॅल्क्युलेट होऊन यायला पाहिजे. अशा ज्या गोष्टी फॉर्म मध्ये आहेत त्या सर्व त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन यायला पाहिजेत, तर त्याचा काहीतरी अर्थ आहे असं म्हणता येईल. दुसरा एक विषय सांगायचा होता की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी NDH3च्या संदर्भात खूप चांगला सकारात्मक बदल आहे. बऱ्याच कंपन्या प्रॉपर ऑथेंटिकेट डाटा मेंटेन करू लागलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे NDH3 सबमिट होतोय. खूप चांगला अवेअरनेस निधी कंपनी संदर्भात येतोय, जो 2-3 वर्षापूर्वी फारच वेगळी परिस्थिती होती. कंप्लायन्समध्ये निधी कंपनी खूप मागे पडत होती आणि गव्हर्नमेंटला हे लक्षात आल्यामुळे NDH4 पेंडन्सी हा जो विषय आता आहे तो आहे, पण सकारात्मक दिशेने कंप्लायन्स ची गोष्ट चाललेली आहे. ही टोटल निधी सेगमेंटसाठी चांगली गोष्ट आहे. जितकं विश्वासाचं वातावरण निधी संदर्भात निर्माण होईल तेवढे जास्त लोक निधीकडे विश्वासाने डिपॉझिट्स ठेवतील, लोनसाठी मागणी होईल आणि निधी हा पतसंस्थेला एक पूर्ण पॅरलल यंत्रणा किंवा एक मोठा चांगला पर्याय म्हणून उदयाला येतोय आणि तो येत्या भविष्यकाळात यशस्वी होऊ शकेल. या NDH3 संदर्भात तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही इकडे विचारा. इकडे मला कॉमेंट्सना उत्तर देणं शक्य होत नाही. सो स्पेसिफिक असेल तर व्हॉट्सअपला क्वेरी विचारा. मी शक्य झालं तर त्याचं नक्की उत्तर देईन. थँक्यू.